पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमी समोरील महामार्गालगत टाटा शोरूम्सच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात पार्किंग करण्यात येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते ही वाहने जवळील टाटा वाहन विक्री केंद्राशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात असून यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने दृश्यमानता कमी होत असते. अशा परिस्थितीत महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहनचालकांना मार्गक्रमण करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे. प्रभाग क्रमांक 14 मधील कच्ची मोहल्ला परिसरात नाले सफाईचे काम पूर्ण झाल्यानंतर गटारातून काढण्यात आलेला गाळ आणि घाण परिसरातील दुकानांसमोरच टाकून ठेवण्यात आल्याने स्थानिक दुकानदार आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. दुकानांसमोर पडून असलेल्या दुर्गंधीयुक्त गाळामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या प्रकरणाची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 14च्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांनी तत्परता दाखवत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. रात्रीच परिसरातील परिस्थितीचे छायाचित्र प्रभाग क्रमांक 14चे संबंधित स्वच्छता निरीक्षक SI यांना पाठवण्यात आली आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नगरसेविकांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित विभागाने या तक्रारीची दखल घेत दुसऱ्याच दिवशी परिसरातील संपूर्ण गार, कचरा आणि नाल्यात. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.